इयत्ता 8वी विषय भूगोल स्वाध्याय रिकाम्या जागा भरा व चूक की बरोबर ते सांगा या स्वाध्यायाची उजळणी आज आपण करून घेणार आहोत. प्रश्न पहिला. रिकाम्या जागा भरा. एक आकडा. पृथ्वीच्या परिवलनास 24 तासांचा कालावधी लागतो. एका तासात पृथ्वीवरील टिंब टिंब टिंब. उत्तर आहे एका तासात पृथ्वीवरील 15 रेखावृत्ते सूर्यासमोरून जातात. पृथ्वी गोल. दोन आकडा. पृथ्वीवरील कोणत्याही दोन ठिकाणांच्या स्थानिक वेळेत फरक समजण्यासाठी टिंब टिंब टिंब. पृथ्वीवरील कोणत्याही दोन ठिकाणांच्या स्थानिक वेळेतील फरक समजण्यासाठी दोन्ही ठिकाणाच्या रेखावृत्तावरील अंशात्मक अंतरातील फरक माहीत असावा लागतो. प्रश्न तिसरा. कोणत्याही दोन लगतच्या रेखावृत्तांच्या स्थानिक वेळेत टिंब टिंब फरक असतो. उत्तर कोणत्याही दोन लगतच्या रेखावृत्तांच्या स्थानिक वेळेत 4 मिनिटांचा फरक असतो. 4. प्रश्न क्रमांक 4. भूकवचाचे टिंब टिंब हे दोन थर आहेत. उत्तर भूकवचाचे खंडीय कवच व महासागरीय कवच हे दोन थर आहेत. प्रश्न क्रमांक 5. प्रावरण व भूकवचास टिंब टिंब हा घटक सामायिक असतो. उत्तर आहे प्रावरण व भूकवचात ॲल्युमिनियम हा घटक सामायिक असतो. 6 आकडा. पृथ्वीच्या अंतर्गाभ्यास टिंब टिंब खनिज द्रव्ये आढळतात. पृथ्वीच्या अंतर्गाभ्यामध्ये लोह आणि निकेल ही खनिज द्रव्ये आढळतात. प्रश्न क्रमांक 7. आपण पृथ्वीच्या ज्या थरावर राहतो त्याला टिंब टिंब म्हणतात. उत्तर आहे आपण पृथ्वीच्या ज्या थरावर राहतो त्याला खंडीय कवच असं म्हणतात. प्रश्न क्रमांक 8. टिंब टिंब भूकंप लहरी द्रवरूप माध्यमातून प्रवास करू शकतात. उत्तर आहे प्राथमिक लहरी भूकंप लहरी द्रवरूप माध्यमातून प्रवास करू शकतात. 9 आकडा. हवेची टिंब टिंब हवेच्या तापमानावर अवलंबून असते. उत्तर आहे हवेची बाष्पधारण क्षमता हवेच्या तापमानावरती अवलंबून असते. 10 आकडा. एका घनमीटर हवेमध्ये किती ग्रॅम बाष्प असते ते पाहून टिंब टिंब काढली जाते. उत्तर आहे एका घनमीटर हवेमध्ये किती ग्रॅम बाष्प आहे ते पाहून निरपेक्ष आर्द्रता काढली जाते. प्रश्न क्रमांक 11. वाळवंटी प्रदेशात टिंब टिंब कमी असल्याने हवा कोरडी असते. उत्तर आहे वाळवंटी प्रदेशात सापेक्ष आर्द्रता कमी असल्याने हवा कोरडी असते. प्रश्न क्रमांक 12. टिंब टिंब प्रकारचे ढग वादळाचे निदर्शक आहेत. उत्तर आहे क्युम्युलोनिंबस ढग वादळाचे निदर्शक आहेत. प्रश्न क्रमांक 13. मोकळ्या वातावरणातील हवेच्या बाष्पाचे टिंब टिंब वातावरणीय धूलिकण भोवती होते. उत्तर आहे मोकळ्या वातावरणातील हवेच्या बाष्पाचे सांद्रीभवन वातावरणातील धूलिकणाभोवती होते. 14 आकडा. जमिनीवरील भूरूपाप्रमाणेच सागरात ही जलमग्न भूरूपे आढळतात कारण
उत्तर जमीन सलग असूनही पाण्याप्रमाणे त्याची पातळी सारखी नाही. प्रश्न क्रमांक 15. मानव सागर तळरचनेचा टिंबटिंब भाग प्रामुख्याने वापरतो. उत्तर आहे मानव सागर तळरचनेचा भूखंड मंच भाग प्रामुख्याने वापरतो. प्रश्न क्रमांक 16. लॅब्राडोर प्रवाह टिंबटिंब महासागरात आहे. उत्तर आहे लॅब्राडोर प्रवाह उत्तर अटलांटिक महासागरामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 17. टिंबटिंब प्रवाह हिंदी महासागरात आहे. सोमाली प्रवाह हिंदी महासागरामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 18. सागरी प्रवाह यांच्या किनारपट्टीच्या प्रदेशात टिंबटिंबवर परिणाम होत नाही. सागरी प्रवाह यांच्या किनारपट्टीच्या प्रदेशात भूमीय वारे वर परिणाम होत नाही. प्रश्न क्रमांक 19. उष्ण व थंड सागरी प्रवाह एकत्र येतात त्या प्रदेशात टिंबटिंबची निर्मिती होते. उष्ण व थंड सागरी प्रवाह एकत्र येतात त्या प्रदेशामध्ये दाट धुक्याची निर्मिती होते. प्रश्न क्रमांक 20. उत्तर ध्रुवीय प्रदेशापासून अंटार्क्टिकापर्यंत टिंबटिंब प्रवाह वाहतात. उत्तर ध्रुवीय प्रदेशापासून अंटार्क्टिकापर्यंत खोल सागरी प्रवाह वाहतात. प्रश्न क्रमांक 2. खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा आणि चुकीची विधाने दुरुस्त करा. एक आकडा. मुंबई शहर 73° पूर्व रेखावृत्तावरती आहे. उत्तर आहे बरोबर. 2 आकडा. भारतात 3 प्रमाणवेळा मानल्या जातात. उत्तर आहे चूक. दुरुस्त विधान आहे भारतात 1 प्रमाणवेळ मानली जाते. प्रश्न क्रमांक 3. 2 रेखावृत्तामध्ये 20 अंशाचा फरक असेल तर त्या 2 रेखावृत्तावरील स्थानिक वेळेत 4 तासांचा फरक असेल. उत्तर आहे चूक. दुरुस्त विधान 2 रेखावृत्तामध्ये 20 अंशाचा फरक असेल तर त्या 2 रेखावृत्तावरील स्थानिक वेळात 1 तास 20 मिनिटांचा फरक असेल. प्रश्न क्रमांक 4. पृथ्वीच्या अंतरंगात विविध भागातील पदार्थाची घनता सारखी नाही. उत्तर आहे बरोबर. प्रश्न क्रमांक 5. पृथ्वीच्या अंतरंगाचा गाभा कठीण खडकापासून बनलेला आहे. उत्तर आहे चूक. दुरुस्त विधान आहे पृथ्वीच्या अंतरंगाचा गाभा प्रामुख्याने लोह आणि काही प्रमाणात निकेल केलेल्या मूलद्रव्यापासून बनलेला आहे. प्रश्न क्रमांक 6. बाह्य गाभ्यातून दुय्यम लहरी जाऊ शकत नाहीत. उत्तर आहे बरोबर. प्रश्न क्रमांक 7. खंडीय कवच हे सिलिका व मॅग्नेशियम यांचे बनले आहे. उत्तर आहे चूक. दुरुस्त विधान आहे खंडीय कवच हे सिलिका व ॲल्युमिनियम यांचे बनले आहे. प्रश्न क्रमांक 8. क्युम्युलोनिंबस ढग आल्हाददायक हवेचे निदर्शक असतात. उत्तर आहे चूक. दुरुस्त विधान आहे क्युम्युलोनिंबस ढग वादळाचे निदर्शक असतात. प्रश्न क्रमांक 9. तापमान जास्त असेल तर बाष्पीभवनाचा वेग अधिक असतो. उत्तर आहे बरोबर. प्रश्न क्रमांक 10. भूखंड मंच संपल्यानंतर सागरी मैदान सुरू होतं. उत्तर आहे चूक. दुरुस्त विधान आहे
खंडांत उतार संपल्यानंतर सागरी मैदान सुरू होते. प्रश्न क्रमांक 11. सागरी प्रवाह पाण्याला विशिष्ट दिशा आणि गती देतात. उत्तर आहे बरोबर. प्रश्न क्रमांक 12. खोल सागरी प्रवाह अत्यंत वेगाने वाहतात. उत्तर आहे बरोबर. प्रश्न क्रमांक 13. पृष्ठीय सागरी प्रवाहांची निर्मिती सर्वसाधारणपणे विषुववृत्तीय प्रदेशामध्ये होते. उत्तर आहे चूक. दुरुस्त विधान बघा. पृष्ठीय सागरी प्रवाहांची निर्मिती विषुववृत्तीय प्रदेशात व त्याचप्रमाणे ध्रुवीय प्रदेशामध्ये होते. प्रश्न क्रमांक 15. प्रश्न क्रमांक 14. मानवाच्या दृष्टीने सागरी प्रवाहांना मोठे महत्त्व आहे. उत्तर आहे बरोबर. प्रश्न क्रमांक 15. हिमनगांचे वहन जलवाहतुकीच्या दृष्टीने धोकादायक नसते. उत्तर आहे चूक. दुरुस्त विधान आहे. हिमालयाचे वहन जलवाहतुकीच्या दृष्टीने धोकादायक असते. 16वा प्रश्न. ब्राझीलजवळ सागरी प्रवाहामुळे पाणी उबदार होते. या उलट आफ्रिका किनाऱ्यालगत पाणी थंड होते. उत्तर आहे चूक. दुरुस्त विधान आहे. ब्राझीलजवळ सागरी प्रवाहांच्यामुळे पाणी उबदार होते. तसेच आफ्रिका किनाऱ्यालगत ही पाणी उबदार होते. सर्व विद्यार्थ्यांसाठी सूचना. आत्ताच्या भूगोलाच्या व्हिडिओमधील रिकाम्या जागा आणि चूक की बरोबर हे प्रश्न लक्षपूर्वक सर्वांनी ऐकावेत आणि आकलन करावेत. आकलन करून आपण लक्षात घ्यावेत आणि ते परीक्षेच्या कालावधीत सर्वांनी लिहावेत. हा व्हिडिओ सर्वांना आवडेल. धन्यवाद.